ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठामधील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। 7वा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, 5 दिवसांचा आठवडा अशा 10 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावरती विद्यापीठाचं कामकाज पूर्णतः ठप्प पडलंय। जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केलंय। 7वा वेतन आयोग त्वरित लागू करावा, 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना त्वरित लागू करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय। विद्यापीठातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानं विद्यापीठाचं पूर्ण कामकाज ठप्प झालं। औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कालपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केलंय। 7वा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। आतापर्यंत या मागणीसाठी निवेदनं सुद्धा सादर करण्यात आली, मात्र आश्वासन शिवाय काहीही मिळालं नसल्याचं कृती समितीनं म्हटलेलं आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयावरती मराठा आंदोलकांनी काल घेराव आंदोलन केलं। जालना औरंगाबाद महामार्गावरती टायर जाळून निषेध करण्यात आला। आंदोलकांकडून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी तसंच नोकर भरती पुढे ढकलण्याची मागणी होतीये। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेनेनं काल भडगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागतंय। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामधल्या मुख्य रस्त्यावरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मुख्य रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम, सौंदर्यीकरण, दुभाजकाचं काम नीट करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आणि ते आक्रमक झाले। याबाबत कार्यकर्त्यांनी MSRDCच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। बीड जिल्ह्यातील परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला राज्य सरकारनं दिलेल्या थक हमीवरून मुंडे भावा बहिणीमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही आपल्या प्रयत्नांमुळे 10,70,00,000 रुपयांची थक हमी मिळाल्याचा दावा केलाय। नंदुरबार जिल्ह्यातील संततधार पावसामुळे नागपूर सुरत महामार्ग आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो। सांगली जिल्ह्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या दूध संकलन केंद्र आणि डेअरीवरती सुद्धा छापे टाकण्यात आले। 2 ठिकाणांवरून तब्बल 4,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये जिलेटिनच्या साह्यानं 3 बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या असून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। उजनी जलाशयामध्ये नेहमीच अवैध पद्धतीने वाळू चोरी होत असते, यावरती काल महसूल आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली। बीडमधल्या लोखंडी सावरगावमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सामुग्रीचा अभाव असल्याचा आरोप करण्यात येतोय। भाजपच्या आमदार नमिता मुंदळा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे याबाबत पत्र लिहिलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये नागरिकांनी खासगी कोरोना हॉस्पिटल उभारणीला विरोध केलेला आहे। पार्किंगची नसलेली व्यवस्था आणि हॉस्पिटल भर व्यवस्थेमध्ये असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं म्हणत नागरिकांनी रुग्णालय उभारण्यासाठी विरोध केलाय। रुग्णालय सुरू झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय। कोरोना प्रतिबंध दक्षतेचा अवलंब न करणाऱ्यांच्या विरोधामध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी धडक मोहीम सुरू केली आहे। काल अमरावतीमधील इरविन चौकामध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून 100हून अधिक बेजबाबदार नागरिकांवरती कारवाई केली। रत्नागिरी जिल्ह्यातील चरवेली या गावामधल्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली। सकाळी 11:30च्या दरम्यान पिंजऱ्याच्या सहाय्यानं या बिबट्याला बाहेर काढण्यात आला। बिबट्याची तपासणी करत असताना त्यानंतर त्याला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलंय। गेल्या अनेक वर्षांनंतर परभणी जिल्ह्यामध्ये यंदा जोरदार पाऊस झाला। पाथरी तालुक्यातील मरडस गावमध्ये 72 फूट खोल आणि 22 फुटी कड्याचं बांधकाम असलेली विहीर ही मुसळधार पावसामुळे भुईसपाट झाली आहे आणि त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। 12 वर्षांपूर्वी विहिरीचं खोदकाम करण्यात आलं होतं आणि मागच्या काही दिवसांपासून जोरात पाऊस पडतोय आणि त्यामुळे विहिरीच्या बाजूची
जमीन जी आहे ती खचलेली होती आणि त्यामुळे बांधकाम केलेली विहीर अक्षरशः भुईसपाट झाली। विहिरीवरती टाकण्यात आलेली विद्युत मोटार पाईपसह जमिनीमध्ये गाडली गेली आहे।